नमस्कार मंडळी. हास्याचे टॉवर उभारून तुम्हाला आनंदाचं नेटवर्क मिळवून देण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या आठवड्यात आपल्या हास्य जत्रेतली धमाल अनुभवण्यासाठी आलेल्या आणि सध्या मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या महारथी या नाटकाच्या संपूर्ण टीमचं. या नाटकातली आणखी एक शिलेदार आज आपल्या या भागात सहभागी झालेली आहे. तिचं देखील स्वागत, माधवी निमकर. चला तर मंडळी, बघूया आपले हे हास्यरथी महारथी. रंगभूमीवरच्या या महारथींसमोर आज कुठली खेळी खेळतात ते. मंडळी, समोरच्याला हसवण्याची कामगिरी लीलया पार पाडणारा प्रसाद खांडेकर आज निघाला एका वेगळ्याच कामगिरीवर. जिथे त्याला भेटली आहे आपल्या मॅडनेसनं भल्या भल्यांना हसवून हसवून लोळवणारी हास्य पैलवान नम्रता संभेराव. बघूया तिथे काय धमाल घडतीये. हॅलो हॅलो सॅम, कॅन यू हिअर मी? सॅम, कॅन यू हिअर मी? येस आय कॅन. लोकेशनवर पोचलास प्रसाद? एक सेकंड. डोंट कॉल मी प्रसाद, माझं नाव टॅलेंट आहे. सो नाऊ ऑनवर्ड्स प्लीज कॉल मी टॅलेंट. अंडरस्टँड? सटकन वाजवीन ना अशी. त्या प्रसादोकच्या नादाला लागू नकोस. नावात टॅलेंट आहे, नावात टॅलेंट आहे म्हणतो आणि तुला स्वप्नात हरवतो तो. त्याचं उत्तम चाललंय. हिरकडी अजून उतरली नाहीये, नाटक करायला घेतलंय त्याने. कळलं का तुला? मध्ये वेळ मिळाला की आपल्यावर हसायला समोर बसतो, त्याचे वेगळे पैसे घेतो. तू इथे स्किटच करतोय. आणि नावात टॅलेंट आहे, नावात टॅलेंट आहे. मी टॅलेंट शिवाय पिक्चर कसा केला त्याने? घेतलं का तुला? ह्याच्यावर हे मला अगदीच पटतंय. हा, लक्षात ठेव. तो स्वप्न दाखवतो, ती गाजरं खाऊ नको. एक लक्षात घे. सॅम, मी पोचलो. मी पहिल्यांदा आलो, मला काही कळत नाही. एक मिनिट ऐक, त्यासाठीच आहे मी इकडे. म्हणजे मी स्मगलिंग वगैरे कधी. हो, मला माहितीये तुझी ही पहिलीच वेळ आहे स्मगलिंगची. एक लक्षात ठेव, एक माणूस येईल तुला एक वस्तू देईल, पण त्याआधी तुला कोडवर्ड सांगावा लागेल. आणि कोडवर्ड आहे. एक मिनिट सॅम, हा एक मिनिट. चुना आहे का चुना? हा, चुना. तंबाखू खाणारा वाटलो. तंबाखू खाणारा वाटलो का? सॉरी सॉरी सॉरी, माफ करा. हॅलो, हा सॅम. हा, कोडवर्ड सांगतो. कोडवर्ड आहे चुना आहे का चुना? ए चुना. अरे काय झालं, काय झालं? अरे सॅम, तो आला होता एक जण, कोणतरी. चुना आहे का? मला वाटलं मी तंबाखू खाणार. मी मारलं सॅम त्याला. अरे याडास करे तू. डोक्यावर पडलास परत वाजवेन ना तिकडे येऊन. सगळा बाट्या बोल करून टाकलायस. सॅम, असं टॅलेंट आहे सॅम माझ्यात. ऐक ना माझं सॅम. काय करायचं? चाटायचं ते टॅलेंट. सॅम, त्याला फोन कर ना. त्याला फोन कर ना. मी आता हे बघ, ऐक माझं. आता मी फोन करतो त्याला. आणि ऐक, नवीन कोडवर्ड आहे लायटर आहे का? लायटर आहे का विचारणार. मग मी यावर बोलणार, तू म्हणायचं नाहीये, माझ्याकडे माचीस आहे. इज दॅट क्लिअर? मी बोलायचं नाहीये माझ्याकडे माचीस आहे. मग तो तुला वस्तू देणार. इज दॅट क्लिअर? ओके ओके. ओव्हर नाव अल्फा रॉजर. सॅम, ओरडू नको यार. हे रॉजरचं झालंय तुझं यार. मला घाबरायला होतंय सॅम. मी ठेवतो फोन. ठेव. लगावे जो तू लिपस्टिक कमरिया
नमस्कार सई भाभी, हमारा नाम है झूठल मिश्रा। एक बात कहेगा, आज आप एकदम हमरी तरह दिख रहे हैं, एकदम भाभी आइटम। नमस्कार प्रसाद बा, नमस्ते नमस्ते. कैसन बा? हिरकणीचा चांगला 7वा आठवडा चालू आहे ना. चांगला आहे पण त्याचे काय आहे, हे जे इकडे जमलेले सगळे पब्लिक आहे ना, ते बोलत आहेत ह्यांनी अजून एक पार्टी पण दिलेली नाही. कशाला ऐकून घ्यायचं आहे, त्यांचे देऊन टाकायची त्यांना पार्टी. देणार. बरोबर आहे. काहे को ऐकायचं आहे या सगळ्यांच्या देऊन? अरे देणार आहे, अरे काहे को आप, अरे देणार आहे बोललं तर चिल्लम चाली काहे को करे. देणार डिक्लेअर करून टाका. देणार. 1-2 लाखाचा प्रश्न आहे, देऊन टाकायचे. देणार. हा, चांगला आहे. आई दैया, प्रसाद जी. वाह, आपके तरह एकदम रुबाबदार आदमी आज इधर आया है. आ, सतेज पाटिल. हेलो सतेज नाही ग, सचित पाटील. लेकिन चेहरे के ऊपर सतेज तो देखो. बढ़िया है, एकदम रुबाबदार. आपका नाक हमको बहुत ही पसंद है. आपका नाक जो है एकदम बाकदार है. रुबाबदार है, ये बाकदार है. तुम्ही ज्या इकडे घेऊन आले आहात महाआरती, तर नक्की कोणाची आहे? म्हणजे गणपतीची आहे की दुर्गा देवीची आहे? नाही महारथी नाही ग, महारथी असं नाव आहे आणि नाटक येते. अच्छा, नौटंकी है. अच्छा, चांगला आहे तुमचं, चांगला चालणारा. ताबड्यांच मला जरा बाट ह्या बेडी त्यांना तिकीट नाही ना मिळाला. अरे कसलं तिकीट, काय बोलते? हमरे नौटंकीचं तिकीट नाही मिळालं त्यांना. ते सांगतो हाबूस फुल झाला होता आमच्या नौटंकी, म्हणून नाही मिळाला त्यांना. नाही ठीक आहे. तर आमच्या नौटंकीचं नाव काय होतं जरा सांगता? नाही सांगता येणार तुम्हाला, कारण हे जे ताबडे आहेत ना, त्या पोस्टरवर नाव बघून नाही, डिझाईन बघून जात आहे. चांगला आहे. मोनो ऍक्टिंग चालू, मी निघतो. लेखकानेच लिहून दिला आहे, तर एवढा कशाला इगो हट झाला आहे तुझा? चला गप्पा टप्पा बहुत झाला आहे. ते काय आहे, संकटाचे पापा जो आहेत ना, ते मला पिक्चरला घेऊन जाणार आहेत आज. त्यांना फोन लावतोय. संकटाचं पापा, हा संकटाचा पापा. संकटाचे पापा, किधर है तुम? कहाँ? हेलो संकटाचे पापा, हेलो. हाय दैया, अब तो फोन बंद होएगा. गब्बूजी, हाय दैया, बाबूजी, ये जो हमारा फोन है बंद हुई गवा है, तो ये संकटा के पापा को फोन लगवाना है. सुनाई नहीं दिया का? हमारा फोन बंद हुआ है, तो संकटा के पापा को फोन लगवाना है हमका. अरे अच्छा, गुटखा खा रहे हो? खाए लो. नहीं, गुटखा खाने वाले लोग बहुत ही संस्कारी होते हैं. वो केवल शांत रहते हैं और मौन रहते हैं. वो केवल थूक कर तभी बोलते हैं जब बोलने की कीमत गुटखे खाने से ज्यादा हो. वरना सिर्फ हाँ में जवाब दे. हेलो. नहीं, खाए लो. एक्सक्यूज मी, सुनिए, मी गुटखा नाही खाता हुआ है. ये जो गुटखा खाल्ले तर वो कॅन्सर होता हुआ है हम. मराठी है. तुम्हाला कसं कळलं? आता आम्हाला तुम्ही एकाच वाक्यामध्ये वाक्प्रचार क्रियापद एकत्र घुसडलं ना, त्याच्यामुळे कडला आहे हा हुई आहे. नाही, चांगला आहे, पण मला मराठी चांगला बोलता येतो, एकदम चांगला. हे मला संकटाच्या पापाला फोन लावायचा. अरे हे काय आहे? हॅलो, संकटाच्या पापा नंबर है. संकटाचे पापा, आम्ही इथं उभी आहे. इथे एक जाडिया लोदिया माणूस आहे इथे. बघा तुम्ही माझ्याच फोनवर ना काळ्या कपड्या
कपडे घातले आहेत त्याने इकडे या तुम्ही तुम्ही माझ्या फोनवरनं माझाच अपमान करताय, कळलं तुम्हाला? ते नाब ते सेब करून घ्या. झूठन हजबंड कोण झूठन कोण? जो है. अरे हमरा नाम बताना भूल गया आपका. हमरा नाम है झूठन. आपका नाम नाही, तुमचं नाव असेल चारी बाजूंनी सुटन. प्लीज प्लीज हा प्लीज माइंड युअर ओन बिझनेस. डोकं फिरू नका, माझं आधीच डोकं फिरलं, आधीच सांगतो. हा हा मी अरे, हे झालं तो आमची team- नाबच विचारलं एवढं कशाला तू उखडत आहे माझ्यावर. नाब विचारलं मी, नाब सांग ना. टॅलेंट. लोकांनी फसवून ठेवलेलं नाब नाही पाहिजे. तर तुझं नाव सांग काय आहे ते खरा खरा. प्रसाद. अच्छा. अरे यार हा कुत्रा मला काय इस संकटा के पापा कभी आएंगे. लाइटर आहे काय लाइटर? लाज बीज काही वाटते की नाही. छोटा पोरगा तू 6 जणांना लायटर मागतो आहे. हा? सिगरेट पिण्याचं बळ आहे का तुझ्या? अच्छा फनकमणार आहे लायटर ना? नाही माझ्याकडे, माचीस आहे, माचीस. Sorry, sorry. अरे आई माचीस बाबा आहे. आहेत ना ते सुजमणार अरे आहेत माचीस ना. आहे माझ्याकडे. माचीस आहे ना हे. अरे माचीस आहे हे. अरे ए, इधर आ. ए, तो हर लाज बीज वाटते की नाही. गप गप. आता छोटा पोरगा आहे तो लायटर मागतो, तू माचीस देतो आहे तू. हॅलो हॅलो सॅम सॅम हॅलो. तो आला होता, तो लायटर मागितलं तर त्या झुटाने मारलं त्याला, तो गेला परत यार. अरे काय वेडास काय तू? स- स- अरे खड्ड्यात गेला, आता कोडवर वगैरे खड्ड्यात गेला सगळा. तो माणूस येणार, तुझ्या हातात बॅग देणार, संपला विषय. तुला? मी आता काय बोलायचं नाही ना. काही बोलायचं नाही, चुकू नकोस. आणि तिकडे येऊन तुडवेन तुला नाही तर मी. सॉरी. Keep the fan down. मी करतो करतो. तू काय बाई आहेस का? लाज वाटत नाही काही नाही. लोकांना लायटर मागतो तर माचीस देतो आहे. ए मी तुझ्या पाया पडतो, जरा शांत बस. हे दया, तुझे इकडचे केस आणि इकडचे केस वेगळे दिसतात. इकडचे हे खालचे जे केस आहे. तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? नाही ते मला बाटला तसा म्हणून मी. हॅलो सॅम, येतोय ना तो? हा मी आता काही गोंधळ नाही घालणार. येस 2 मिनिट्स. ओके हां 2 मिनिटं. येस येस. 2 मिनिट नाही, चांगला 60 मिनिट चालायचं आहे तुला. अगं तू गप ना इथे. नाही गपणार आहे. केवढा जाडा झाला आहे तू. नुसता लोद्यासारखा तुझा शरीर बाडवून ठेवला आहे बघ. तू. हा, तुझं शरीर ना आता असं ओसांडून वाहत आहे. हे खुर्चीवर बसायला नाही दिला आहे, हे कमी करायचं आहे तुझं हे जे आहे ते. ऐक माझं, हा. हे बोलायची गरज नाही नाहीये. ते बाडलंय ना, ते कमी करून टाका. मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे. एका ग्लास ए तुमच्या इकडे पडले होते घेऊन जा. अरे थँक्यू थँक्यू इकडे पडले होते, लक्ष देवायचं आहे ना. थँक्यू थँक्यू. हा, इथे दे. तर तुमचा जो आहे ना जाडेपणा, तर तुम्ही एक काम करा. सकाळी जो आहे तो एक ग्लास मध्ये नुसतं निंबू पिलायचं आहे, त्याच्यामध्ये थोडा शहद. बीडीवाला, तो बीडीवाला आहे ना, लायटर वाला वो अभी था वो. अरे, ए, तुझा दप्तर बघ इथे थांबला आहे. इथेच राहिली का बॅग? मला वाटलं अरे मी दप्तर आहे तर अभ्यास करण्यासाठी पुस्तकं असतील ना. हा? जर इथे राहिलं तर आई बाप सगळी जिंदगी तुझी नुकसान होऊन जाईल सगळ्या जिंदगीचं. घेऊन जा तुझी बॅग, घेऊन जा. Thank you. हा, तर तो जाडेपणा जो तुझा बाडला आहे ना, तो असा ओसंडून जात आहे. त्याला काहीतरी करायचं. ते काय आहे ना, मी तुला सांगते. तुझं थांब. थांब. इथं लोटा मारणार आहे तुला. मार नको. तुझा दप्तर आहे. ए, तू थांब, तू थांब. कुठे जात आहे? इथं या. इथं कुठे जात आहे तू? हा, लाज बीज वाटते की नाही? त्याचं दप्तर आहे ना ते. नाही हे आमरी आहे, काय आमची आहे. करणार आहे तू त्याच्या? हा? ह्याला देत आहे तू तुझे दप्तर? अरे हा घरी जाऊन काय जाडिया, हा अभ्यास करणार आहे लोदिया. हो. हा? हे टाइमपास करणार आहे तुझ्या दप्तराबरोबर. हे दप्तर घे बुंजा तुझ्या. स्वतः जवळ नीट ठेव. चिकटपट्टी लावून टाक, खिडा ठोकून टाक तिला. त्या घेबून जा बोलत तुला. अरे घेबून जा, नाही तसं चुप चुप चुप. आणि तू तुझं डील कॅन्सल, मला नाही करता डील. खट्ट्याचा हे तू चुप. ए लायटर बाय. चुना बाय. अरे ऐक ना. कुठं मला चोडून गेला आहे. मी त्याच्या भल्यासाठी बोलतो आहे. तुझ्यामुळे माझी 1 करोडची डील कॅन्सल झाली. आता सॅम मला गोळ्या घालेल. संकटाच्या बाबांना हमला भेटायला जायचं आहे. आम्ही तर आता तू गेलीस. वा
आणि काय परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसाद दादा. काय बोलू मला खरंच कळत नाही. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट होती, खूप मस्त फुलवली होती तुम्ही, आणि काय कमाल कमाल बेरिंग आहे ना मला कमाल वी लव्ह यू नमा. कमाल बेरिंग. म्हणजे हिरकणी अजून किती दिवस चालू. तुझ्या बेरिंगसाठी तुला सेपरेट पार्टी देणार लागला. वंडरफुल प्रसाद. कोणी काही म्हणू, नाव कितना भी टैलेंट हो नाम में, कितना भी टैलेंट हो नाम में, और कितनी भी चला तू कॉमेडी का पहिया, एक दिन जरूर डूबेगी तेरी नैया, क्योंकि इतनी हॉट लड़की कहती है तुझे भैया. बघा हॉट लडकीचं काय म्हणणं. सही. खूप सुंदर. नमा, मला तुला एक गोष्ट सांगायची की प्रसाद सारखा अति टॅलेंटेड आणि भयंकर ताकदवर कलाकार स्टेजवरती असताना तू आल्यानंतर त्याला 2 मिनटं विसरायला लावलंस आम्हाला. वाह. माझं कुठेही लक्ष नव्हतं, फक्त तुझ्यावर लक्ष होतं. आणि तो जेव्हा उठून निघून गेला ते असं वाटलं की खरंच जस्टिफाईड आहे त्याचं जाणं, कारण तू कॅप्चर केलंस स्टेज. फार सुंदर. बने दिन बना के ही जाते हो आप, हमेशा जब भी आते हो, आज भी दिन बने. खूपच मस्त. भैया आपकी नैया कभी नहीं डूबने वाली है, आप टेंशन मत लो. आई विल मेक श्योर द नेक्स्ट हॉट गर्ल दैट यू मीट विल नॉट कॉल यू भैया. विजय सरांना विचारूया की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. नम्रता अफलातून केलंस तू. ह्या ॲक्टमध्ये लेखनापासून सगळी सगळी मजा आली. आणि मी एकच गोष्ट करू शकतो, फॅन्टॅस्टिक. आणि तिघांनाही तुम्हाला फॅन्टॅस्टिक. क्या बात है. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, हास्य जत्रेची विनोदिनी अर्थात सुहास परांजपे फायनली तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. परंतु घर बदललं तरी तिचे ग्रह काही बदललेले नाहीत, कारण नव्या घरात सुद्धा तिच्या स्वागतासाठी हजर आहे चिपळूणचं पारसमणी प्रभाकर मोरे. बघूया तिथे काय धमाल घडतेय. जोरदार टाळी दोघांचंही स्वागत करूया. फायनली प्रसाद, मी माझ्या घरात शिफ्ट झाले. क्या बात है, अभिनंदन. काय सुख असतं रे स्वतःच्या घरात राहण्याचं. खरंय. इमली का बूटा भेरी के बेर, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल में हम एक शेर, चल घर जल्दी हो गई देर, चल घर जल्दी हो गई देर. एक मिनिट यानी ये अच्छा घर है हमारी पार्टी के लिए. एक मिनिट. ओय, हम को स्टार के पास देखते भी नहीं. बको जानी. हे बघ पिवळा शर्ट, पार्टीसाठी हॉल द्यायचा नाहीये मला, कळलं नाही. माझं स्वतःचं राहतं घर आहे. हमें फ्लैट दिखा सके ये जमाने में दम नहीं. हम खुद फ्लैट देखते हैं, इसमें और किसी की जरूरत नहीं. फ्लॅट म्हणजे माझं घर आहे, सुहासचं घर आहे. हे तुम्ही उगाच चुकीच्या ठिकाणी आलात. आणि मुळात पत्ता कोणी दिला तुम्हाला इथला. जानी हा पत्ता दिला त्याला विचार. तेच विचारते, कुणी पत्ता दिला तुम्हाला. जानी वो कौन है. वो चौगुले है. वो कौन है, उसने पत्ता दिया है. तो टकल्या त्यांनी पत्ता दिला. हाँ वही, उसने पता दिया है. नाही, त्यांनी तुम्हाला चुकीचं सांगितलेलं आहे सगळं. मला हा हॉल पार्टीसाठी वगैरे द्यायचा नाही, हे घर पार्टीसाठी द्यायचं नाही. तुम्ही या. ठीक है, हम दूसरा हॉल देखते हैं. चलो बेटी, आओ मेरे साथ. वा वा तावडे वा. हा समीर ना डोक्यात जायला लागलाय माझ्या आता. ना अख्ख्या जगाला पार्टी देईन मी, या टकल्याला काही पार्टी देणार नाही अजिबात. अरे काय चाललेलं असं याचं. शी, दरवेळेला आपलं म्हणजे
चाललंय तुमचं? हे कसले आवाज करतायत? कोण आहात तुम्ही? काही नाही, तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहायला आलेले आहो याचा फील येण्यासाठी मी सगळे आवाज काढलेले. काय समजले? हे बघ, मुळात तुम्ही घरात कसे आलात? कोण आहात? कोण आहेत तुम्ही? मी कोण? मी चिपळूणचा पारस म्हणे राजभिंडा प्रभाकर मोरे. काही समज? राजबिंडा, हो. तुम्ही पहिले बाहेर व्हा. मी ओळखत नाही तुम्हाला. बाहेर व्हा. व्हॉट इज टॉकिंग फॉर अबाउट मी? माय गॉड, I'm who I am. My God. No. Very well. You are my neighbor. That fertilizer is giving to night everything for health. That I shall always giving to for moment. Mr. Suhas Phatranjabe. मिस्टर नाही, मी मिस आहे. मिस दिसते ना मी. आणि फात्रांजपे नाही हो, परांजपे. नाही पण फात्रांजपे असं बाहेर लिहिलेलं आहे का नाही? काही समजले? अहो, फात्रांजपे नाही, प नाही, फ नाही. अच्छा, त्या फडणवीस मधला प. अहो, फडणवीसांमधला फ, हा. पवारांमधला प, परांजपांमधला प. मी पवारांमधली आहे. म्हणजे परांजपे प. जाऊ दे. तुम्ही कोण आलात? पहिल्यांदा घराच्या बाहेर. मी ओळखत नाही तुम्हाला. बाहेर ओळखत पहिल्यांदा. नाही कसा? मी शेजारी तुमच्या बाजूलाच माझा फ्लॅट आहे का नाही? काय समजले? अच्छा, शेजार धर्म म्हणून मी आलेला. ओके, sorry. म्हणजे काय नाही, मला कसं आहे माहितीये काय, म्हणजे तुम्हाला कसली मदत जर लागली तर ताबडतोब मला आवाज द्या, मी लगेच येईन. काय समजले? हो, नाही तुम्ही अचानक आलात ना, मला कळे ना. नाही पण काहीही मदत लागली ना, तुम्ही तुम्हाला आवाज देईन. ओके, थँक्यू. काय कसला आवाज काढताय तुम्ही? हा मोराचा आवाज होता. नाही हो, मोर असा नाही ओरडत. मग कसा? मोर ना म्याओ म्याओ असा ओरडतो. नाही काय ते गलती होती तुमची. म्हणजे ज्याला नका असतात ते डोळे झाकून दूध कोण पिते? ते मांजर. हा, मांजरीचा आवाज आहे का नाही? मला काय गंड होता? मांजर म्याव म्याव करते. तुमचाच काहीतरी गैरसमज होतो. मोराला पिसारा असतो, तुम्हाला पिसारा आहे कुठं? काय बोलताय तुम्ही? परत काय हरकत नाही, काय काळजी करू नका. काय आहे, आपण दोघांनी शिव करू. आवाज की दुनिया. मी मोराचा आवाज करीन, तुम्ही लांडोरचा हे बघा, करा. मला तुमच्यावर कुठलाही शो बी करायचा नाही. आणि तुम्ही माझे शेजारी आहेत हे कळलंय मला. होय, हा. तुम्ही आलात तरी चालेल. या ना बरं, ते जाऊन दे. सकाळी तुम्हाला दूध लागेल ना? अय्या, थँक्यू आठवण केल्याबद्दल. नाही, या सगळ्या गोंधळात ना ते विसरूनच होय गेले. का? आपल्या एरियात दूध कुठे मिळतं? म्हणजे माझ्याकडे आहे ना, मी सगळं माझ्याकडे सगळं अहो, नाही, number तुम्ही मला सांगा ना. अहो, मी फोन करतो. असं कसं? मी अहो, नाही. शेजारी आहे का नाही तुमचा? गप राहा तुम्ही. एक एवढे मिनिट. कशाला तुम्ही? हा, एक सेकंद, एक मिनिट. हा, हॅलो मिश्रा. अरे हा, मोरे बोल रहा हूं. तुझं ना खरंच रे, तू कट पण चालू होतो. ए मिश्रा, अरे हो, एक मिनिट. एक मिनिट. हे कुणाचा आवाज काढलाय? हा, भुंग्याचा आवाज काढला. म्हणजे त्यानं फरमाईश केला ना, म्हणून त्याला काढून दाखवलं. काय ते आज लय फॅन आहे माझ्या आवाजाचा. काय हॅलो, हा मिश्रा. हाँ ते काय है हमारे साइड में वो फातर जंपे काय नहीं फातर जंपे नहीं हो परांज पे. हाँ ते हाँ परांज पे. हाँ तो उनको किती लागेल दूध? अर्धा लीटर. हाँ तो डेली 1 लिटर दूध भेटते ना. एक नाही अर्धा पुरेल मला. अर्धा कसा पुरेल? आता ह्या वाढत्या बाई दूध नको तुम्हाला. हा मग माझं वाटतं म्हणजे काय. आणि एक वेळेस मी समजा तुमच्याकडे चाय घ्यायला आलो, काय समजले तर का मला कोरी चाय देणार राव, दुधाची चाय नको? नाही पण नाही ते बरोबर. हा एक मिनिट. हा मिश्रा पहली बात सुन. ओ दूध में ना झुलझुल 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 मत डालना. झुलझुल झुलझुल. अरे झऱ्याचा आवाज काढला, झरा पण कळलं नाही तुला? असं काय करतो? हा 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 ते ध्यान मी रखो, कल सुबह डाल देना. हा ते काय आहे सांगितली ऑर्डर. आणि मुलात कसा बघा सकाळी तो दूध टाकील, जरा जरी पाण्याचा थेंब त्याच्यात सापडला लगेच मला आवाज द्यायचा. असा दरवाजात उभा राहायचा आणि म्हणायचा माय डिअर पारसमणी. ओ माय डिअर पारसमणी वेलकम. एक मिनिट, मी का तुम्हाला माय डिअर पारसमणी म्हणू? हो मग त्याला कळलं ना आपली केवढी जवली काय ती. काय? हा मग त्याच्यामुळे तो टर्क. एक मिनिट, तो टरका म्हणून मी तुम्हाला माय डिअर पारसमणी अजिबात काही म्हणणार नाही, कळलं ना? आणि तुम्ही मला मदत केली, सगळं सांगितलं, अगदी माझ्यासाठी फोन केला. थँक्यू सो मच. या ना या प्लीज. थँक्यू. बरं एक सांगायचं राहिला. काय आता? ते काय आहे इथलं जर दरवाजा आहेत ना लय डेंजर आहेत. म्हणजे काय आहे इथं हवामान म्हणजे हवा लय जोराची असते का नाही. हो बाहेर गेलो कधी पण बंद होतात. मग? आपण बाहेर जातो चावी आतमध्ये असते का नाही. बसा एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. बसा काय झालं होतं माझ्या बाबतीत ही घटना घडलेली आहे का नाही.
काय झालं मी आंघोलीला सकाळी जायचं होतो म्हणजे असा उघडा बंक नाही म्हणजे चड्डी होती तर तेवढ्याच बेल वाजली तर कचरेवाला का नाही तर मग मी आता मग टावेल टाकला सोप्यावर आणि तसाच कचरा डबा ठेवायला बाहेर गेलो लगेच दरवाजा लागला ना काही समजलो अडकलो सगळी चावी आतमध्ये हो 3 तास मी उघडा बंब बाहेर चड्डीवर काय सगळी लोक मला बघायला लागली ही गर्दी झालेली 15 मिनिटं मला जरा ऑकवर्ड फील झालं ना असं नाही नंतर मी सराईच झालो कारण त्यांच्याबरोबर गप्पा तुम्हाला सांगतो गंमत त्या दिवशी ना तुम्ही असायला हवा होतात अहो लय मजा घेतली असती याची मी कशाला असायला हवी होती तिथे आणि मी कसली मजा घेतली असती तुम्ही नाही नाही तसं नव्हतं मी घाबरलो होतो ना घाबरल्यामुळे त्याची तुम्ही मजा घेतली नाही मला सगळं कळलं तुमची खूप मदत होती मला झाली मदत तुम्ही प्लीज निघा नाही निघायला मला काम आहेत ना निघा बरोबर शेजार धर्म म्हणून सगळ्या गोष्टी सांगतोय का चला ओके Thank you, आणि thank हो you. अजून एक गोष्ट सांगायची राहिली जरा पेस्ट कंट्रोल करून घ्या घराला कशाला नवीन घर आहे माझं झुरळ बिरळ नाहीयेत घरात झुरळ नाही कसा तुमच्या अगोदर ह्या बिल्डिंग मध्ये मी राहायला आलेला आहे का नाही म्हणून काय तुम्हाला जास्त माहिती की मला माहिती अहो पण माझ्या घरात झुरळ नाहीत आता काय दिसतंय तर काय झुरळ झुरळ पण दिसत नाही काही काय सांगता तुम्ही मला झुरळ 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 या झुरळ 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 मारले झुरळ मी मारलं काय मग मला वाटलं घाबरून बिल घालं मला तसं नवं कसं आहे पिक्चर मध्ये मी बघितलेलं आहे ना म्हणजे कसं हिरोईननी झुरळ बघितलं केलं की हिरोला बी लगते का नाही काय 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 चाललंय तुमचं काय बिलगिन नाही तसं. फालतूपणा करू नका तुमची नियत मला अजिबात बरोबर दिसत नाही तुम्ही निघा एकदा पहिले नियत काय माझ्या नियतीवर संशय काय घेता नाही काय घाणेरडं बोलता बिलगल नाही मी म्हणजे काय मी तुम्हाला चेक करीत होतो काय म्हणजे कशा तुम्हाला राग येतो की नाही ते मी बघित होतो मला आलाय भयंकर राग आला मला तुम्ही प्लीज निघा मला माझी कामं करू द्यात निघा या या शेजार धर्म म्हणून सांगायला नको पाळला तुम्ही शेजार धर्म बरं मी अजून एक गोष्ट सांगायची काय पुन्हा एक गोष्ट अरे सांगायची यार. राहिली. काय आहे रात्री 12 वाजता रात्री 12च्या ठोक्याला आहे ना समजा दरवाज्यावरची बेल कुणी वाजवला तर दरवाजा उघडायचा नाही का कोण असतं दरवाजा बाहेर मीच असतो का नाही तेव्हा म्हणजे कसं आहे माहितीये काय रात्री मी जरा असं 2 पेक लावलं ना की माझी घंटी वाजायला लागते मग मी लोकांच्या घंट्या वाजवतो का नाही त्याच्यामुळे सांगून ठेवलं बरं म्हणजे चुकून जर मी तुमची बेल वाजवली तर तुम्ही दरवाजा उघडायचा नाही फक्त कोण आहे एवढंच म्हणायचं मग मी 4-5 प्राण्यांचं बाहेरनं आवाज काढीन आवाज काढल्यानंतर तुम्ही वा असं म्हणायचं नाही तर प्राण्यांचा मेळावा बसेल माहितीये घरासमोर तुम्ही आणि मुलात सांगण्यासारखी गोष्ट काय माहितीये काय माझ्याकडे लिमिटेड प्राणी आहेत मग रिपीट प्राणी होतील ना दुसरा आवाज येत त्याला करणार काय असं आहे का मी नाही 12 वाजता दरवाजा उघडणार वा असं पण मी म्हणणार नाही मी काहीच करणार नाही मी तुमच्याकडे मदत मागायला सुद्धा येणार नाही तुम्ही जा तुमच्या घरी मला कंटाळा आलाय तुमचा जा निघा शेजार धर्म म्हणून सांगावा शेजार धर्म पाळतायत. एक मिनिट शेवट नाही तर मला सांगितलं नाही सांगितलं मला जा. काय आहे माहितीये अमावास्येच्या दिवशी आहे ना मी तर राहत नाही थँक गॉड एक दिवस तरी मला सुटकेचा श्वास घेता येईल नाही मी जरी राहत नसलो ना तर इथं वॉचमन आहे ना वॉचमन त्याचं भूत ह्या बिल्डिंग मध्ये फिरत असतं वॉचमनचं भूत? म्हणजे काय वॉचमॅनचं भूत हो काही सांगताय काही सांगतो म्हणजे घर मोकलं होतं ना तर वासाडा इथंच पडलेला वाता वास्तव्याला काही काय बोलताय काही कसं बोलेन मी तिकडे 4-5 प्राण्यांचा आवाज काढायचो इकडे काहीतरी म्हणायचं आमच्या जुगलबंदी केवढी माहिती आहे पण तुम्हाला सांगतो म्हणजे भूताचे सगळे प्रकार तुम्हाला माहितीच आहेत तर म्हणजे जर त्रास द्यायला लागला आणि तर म्हणेल मला तंबाखू दे तर आपण चुना नाही द्यायचा सुपारी मागतला तर अडकिता द्यायचा नाही काय सगळा प्रकार आहे हा तुम्हाला नाही कळणार इतके दिवस सांगतोय तरी तुम्हाला कळत नाही बरं माझ्याकडे त्याच्यासाठी उपाय आहे मी तुम्हाला एक वस्तू इथं देणार आहे ते इथं कोणाला दिसता कामा नाही दिसली तर माझा सत्यानाश होईल कळलं तुम्हाला ही वस्तू तुमच्याकडेच ठेवायची अजिबात कोणाला दाखवायची नाही आणि जर तर भूत आला तर नुसती उघडायची म्हणजे भूत पळून जाईल हात पुढे करा आणले का वस्तू आणले लपवून ठेवा ते चल उपयोगायची लिंबू आहे कशाला बोलू तुला सोडीच मारा, हाणा पहिल्यांदा. मारा.
सई नशिबी नको रे बाबा. पण मस्त होती कॉन्सेप्ट आणि तुम्ही मस्त परफॉर्म केलं. वा वा वा. हास्य रसिक सई, तुम्ही दिवसेंदिवस छान एकमेकांना खूप जास्त कॉम्प्लिमेंट करताय आणि ते बघून खूप मजा येते. एक सोफा आणि एक चौकटीवरती तू अख्ख्या नवीन घराचा फील आम्हाला दिलास. तो अप्रतिम होता आणि मला परफॉर्मन्स पण खूप आवडला. प्रसादा, लेट्स प्लीज नॉट फॉरगेट दी येलो शर्ट. या मुझी बाहेर आणली. हो. जानी. म्हणजे तुम्ही जेव्हा परत चालला तर तेव्हा असं वाटत होतं की थांबा ना थोडा वेळ अजून. आम्हाला आवडेल तुम्ही कधी येऊन इकडे परफॉर्म केलं तर खूप आवडेल. 100%. तर कधी तू असतेस निरागस शेजारीण, कधी तू असतेस निरागस शेजारीण, कधी तू असतेस अवखळ कार्टी. नव्या घरात तूच देणार हिरकणीची सक्सेस पार्टी. एका दगडात दोन. अंशुमन विचारे अडकलाय एका केसमध्ये, ज्याला सोडवायला आलीये तिसऱ्या पर्वात कॉमेडीचा शिलेदार या किताबानं गौरवण्यात आलेली पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. बघूया ही केस कशी सॉल्व्ह होते ते. वाचला आता. अरे वाचवा रे, मला वाचवा, मी निर्दोष आहे हो. माझं वकील पण येत नाही. खरंच मला सोडवावं कुठेतरी, इथून सोडवावं. हॅलो सर. हॅलो. हाय 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 हाय. हॅलो, मी ॲडव्होकेट प्रियदर्शिनी. मला सोडवावं. खरंच मी काही केलं नाही, मी चोरी केलेली नाही हो, खरंच सांगतो. बघा, मला माहिती आहे ऍक्च्युली ज्या दिवशी हे सगळं घडलं ना त्या दिवशीचं मेन गेटचं सीसीटीव्ही फुटेज मी मिळवलंय. शूटिंग वरनं घरी जाताना तुमच्या हातात काही नाहीये. नाहीये ना? नाहीये. तुम्हाला कळलंय ना? मला कळलंय. मग काय प्रॉब्लेम काय आता? पण छोटीशी गोष्ट अशी आहे की तुम्ही एकदा मला सगळा घटनाक्रम परत सांगा. अहो कसं आहे माहिती आहे का, माझं इथे शूटिंग होतं. हा. आणि बाजूच्या सेटवर सुद्धा शूटिंगच होतं माझं. झालं ना, शूटिंग होतं. अच्छा, म्हणजे एक शूट सुरू असताना तुम्ही अजून एक शूट घेतलं. म्हणजे एक पर डे असताना अजून एका पर डेची हाव तुम्हाला होती. नाही 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 नाही, हाव नाही, चॅनलला मी हवा होतो. ओके. माझ्यात एक्स्ट्रा टॅलेंट आहे ना, त्याच्यामुळे हवा. आणि काय होतं की घरी बायकोचा आणि शूटला चॅनलचा शब्द मोडू शकत नाही, कोणीच मोडू शकत नाही. पुढे पुढे काय झालं ते सांगा. पुढे काय नाही, इकडचं माझं हास्ययात्राचं शूटिंग संपलं. नंतर मी त्या सेटवर गेलो, तिकडे गाण्याचं डान्सचं शूटिंग संपलं. ओके. आणि मी गेलो. म्हणजे हास्य जत्रेच्या सेटला गेलात. नाही मी घरी गेलो. अच्छा, म्हणजे हास्य जत्रेचं शूट संपलं होतं. नाही ते खूप लांबलं हो, 2 तास लांबलं ते, खूप लांबलं ते. अच्छा. पण मला वाटलं घरी जा, असं म्हटलं जा. मी गेलो घरी. रात्र झाली होती हो, खूप रात्र झाली होती हो. आणि आमच्या इथे रात्री खूप कुत्रे भोंगतात हो, मला खूप भीती वाटते कुत्र्यांची. त्यातनं माझ्या बायकोला जागरण जमत नाही हो. आणि त्यात काय मला सकाळी मुलाला शाळेत सोडायला जावं लागतं, सकाळी लवकर उठायला लागतो. तर सकाळी पाणी येतं ना सकाळी. विचारे एवढी कारणं देऊ नका, मी वकील आहे, प्रोड्युसर नाहीये. तुम्ही इकडनं घरी गेलात. पुढे काय झालं? पुढे काय, मी गेलो आणि नेमकं तिकडे दागिन्यांची चोरी झाली हो. आणि मी लवकर निघाल्यामुळे पोलिसांना माझाच संशय आला आणि मला पकडलं हो. संशय तर येणार ना विचारे. जे तुम्हाला कॉल टाइम देतात त्यांना साधं तुम्ही जाताना बाय म्हणत नाही, काही सांगण्याची तसदी घेत नाही तुम्ही. पण तुम्ही घरी गेल्यानंतर इथल्या इतर नटांना व्हिडिओ कॉल करता. हा आरोप खोटा आहे. ह्याने व्हिडिओ कॉल केला, ह्या जाड्याने व्हिडिओ कॉल केला मला. गंमत केली म्हणतो मला. अहो पण आता ह्या गमतीमध्ये तुम्ही अडकलात ना. सगळा संशय तुमच्यावर आलाय आता. आणि यांच्यापैकी कोणीच साक्ष द्यायला तयार नाही आता. फाटली त्यांची कशी देणार ते साक्ष? अंगाशी आलं ना. काय पण मी खरं सांगतो, तुमच्या पाया पडतो, मी चोरी नाही केली हो. शांत व्हा, रिलॅक्स. आपल्याकडे एक सबळ पुरावा आहे. आपली केस एकदम क्लीन आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. एकदा कोर्टाची तारीख मिळाली ना की झाला. बस उद्या परवाची तारीख घेऊन टाका तुम्ही. या महिन्याची तारीख शक्य नाहीये. का? माझं लग्न आहे ऍक्च्युली. नाही, मी काम करा ना, तुम्ही पुढच्या महिन्याची तारीख घ्या ना. पुढच्या महिन्याची पण नाही घेता येणार. का? अपोजिट पक्षाच्या वकिलांचा हनीमून आहे. अरे तुम्ही लग्न करताय, तो हनीमूनला कशाला चाललाय? त्यांच्याशीच लग्न होतंय माझं. तुम्ही विरोधी पक्षाच्या वकिलासोबत लग्न करताय? हो, माझी केस कशी काय लढणार तुम्ही? असं काय करताय तुम्ही? एक मिनिट, त्या बाबतीत मी एकदम प्रोफेशनली विचारे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जस्ट 3 महिने थांबा, सगळं क्लिअर होईल. 3 महिने?
3 महिने कशाला? आता काय 3 महिन्यानंतर जज साहेब सुद्धा- एक मिनिट जज बद्दल काही बोलू नका SNP वाले कापतात होय काय? प्लीज कसं आहे लग्नानंतर जरा घर वगैरे सेट करायला अजून एखादा महिना लागतो त्यामुळे 3 महिने मी सेफ सांगून ठेवलं. अच्छा, म्हणजे तुमचं लग्न हनीमून संसार सेट होईपर्यंत मी इथेच सडत राहू? हो हो काय हो? म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही शांत व्हा प्लीज रिलॅक्स. रिलॅक्स हे बघा जे न सांगता वेळेच्या आधी निघून जातात त्यांच्यावर अशी वेळ येतेच. सारखं ते बोल नका. सारखं ते बोल नका. सारखं ते कशाला बोलताय तुम्ही? तर तुमच्याच कर्माची फळ आहे ती. ऐका ना तुम्ही- आणि तुम्हाला सांगू का 3 महिने असे निघून जातील कळणार पण नाही तुम्हाला असे इचिक पिचिक करत निघून जातात 3 ऐका ना. महिने. आणि कसं आहे, म्हणजे असं अरे बापरे 9 वाजले घरी जायला हवं असा प्रॉब्लेमच नाही ना इथे. तुम्ही इथेच म्हणजे रिलॅक्स एकदम. इथे 1 मिनिट 1 तासासारखा वाटतोय माहितीये. इथे मच्छर मला हवेत खेचतायत आणि ढेकून खाली खोचतायत. मी त्यावरचा उपाय आणलाय कसला उपाय? तुमच्यासाठी. ऐका, हो, उपाय एकच आहे. मला फक्त बाहेर काढा ना. तुम्ही काय पण हे बघा तुमच्या सगळ्या वेदना कळतायत मला काय करताय? त्यामुळे मी तुमच्यासाठी हे आणलंय गोट्या. आई शपथ गोट्या काढल्यात तुम्ही. खरं तर टेनिसचा बॉल आणणार होते म्हणजे ते असं वर लटकून नाही का क्रिकेटच्या बॅटने टुकुक टुकुक खेळतात पण त्याचा आवाज झाला असता मग म्हटलं काय करावं मग गोट्या आणल्या मग अशी हाताची बॅट करा आणि असं टुकुक टुकुक खेळा तुमचा कसा वेळ जाईल तुम्हाला कळणारच नाही. कोण आहात हो तुम्ही? तुम्ही माझ्यासाठी गोट्या आणल्यात? त्यापेक्षा कोर्टाची तारीख काढायची ना तुम्ही. जे पटकन मिळेल ते मी आणलं. अहो, ही घ्या माझी पत्रिका. पत्रिका नक्की यायचं हा लग्नाला. मी आता येते पण मी तुमचं त्या दिवशीचा पेरोल मंजूर करून घेईन. ऐका ठीक आहे नक्की स्थळ वगैरे सगळं आहे त्याच्यावरती. अहो, स्थळ- मी येईन हा. 2 मिनिटं ऐका ना. हो, लग्नात माझा- भेटूया अरे, ऐका ना, आपण. माझा. अरे ऐका रे, गेली. 3 महिन्यानंतर मला वाचवा रे. मला सोडा रे इकडून कुठे. माझा काही दोष नाही रे. कसाले बोंबा मार राहणार रे नाही, बोंबा तुम्ही नाही. बाय नका त्यांना ए दाढी लाव रे दाढी लाव रे त्याला. दाढी कशाला कर? अरे 3 महिने झाले ना रे बट तिथे 3 महिने झाले ना रे आता दाढी नाही येणार का तुला? नाही, असं नाही, असं नाही. गेटअप बिटअप लावायचं म्हंटल का नकोच म्हणतो. नाही मी असंच मस्त आहे असंच मस्त आहे. दलिंदर का था ना नीट लाव. लावलं नाही झाली व्यवस्थित झाली ती सगळी. प्रॉपर्टीचा वापर करत नाही रिॲक्शन किंग म्हणून लाफ्टर गोळा करतो आणि प्रॉपर्टीचे 50 खड्ड्यात घालतो तू. नाही. बघू दे दाढी बघू दे नीट बघू दे. हा आता वाटतोय बा तू जेल मध्ये खितपत पडलेला आहे. 6 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ठरलं होतं ना. नाही त्या मेकअप दादाने दाढी 6 महिन्यांची लावून टाकली नाही. आता कुठे दाढी कट करत बसा म्हणून मी डायलॉग चेंज करून टाका. चल तिकडे बघ तिकडून एंट्री होणार आहे आता. हा. चल रे मेकअप दादा चल. नमस्कार विचारे कसे आहात तुम्ही? काय 7वा महिना हो तुमचं लग्न होऊन 6 महिने फक्त झाले ना. त्यामुळेच लग्न करावं लागलं. काय बोलताय? असं आहे काय? काय बोलताय तुम्ही? ह्याला काय अर्थ आहे का? मला सोडवायला हे काय नको ते लावून चाललंय तर काय अर्थ चाललंय? हो रिलॅक्स. तुम्ही एक तर तसं आरडाओरडा करू नका. बाळाच्या कानांना त्रास होतो. कारण मला किती त्रास होतो इकडे माहितीये का तुम्हाला? शांत व्हा तुम्ही. 1-4-5 महिन्यात आपण सगळं सॉर्ट करू. 4-5 महिने? मग आता काय मी तान्या बाळाला घेऊन कोर्टात ये जा करू? काय बोलताय तुम्ही विचार? अहो, मग नका येऊ केस दुसऱ्या वकिलाला द्या पण मला सोडवावी तो. दिली असती दुसऱ्या वकिलाला पण तुमची बायको मागे लागली ना माझ्या. नको तुम्हीच लढा. कसं आहे उगीच तुमच्या सासऱ्यांना वाटायला नको बाळाच्या पायगुणाने काम गेलं. 4-5 महिन्याचा ऍडव्हान्स पण दिलाय तिने मला. अरे माझी बायको मला सोडून अख्ख्या जगावर दया दाखवते हो. आपण आता ऐका ना, भेटूयात. ऐका ना, ऐका ना, काय काळजी करू नका तुम्ही. ऐका ना, निवांत. ऐका ना, मला सोडवा. मला लटकावला एका व्हिडिओने. ऐका ना, ऐका ना. चल इकडे वेग लावायचंय. थांब नीट लाव दे नीट. हा अच्छा तिने बाय ना. 4 महिने झाले ना रे. 4 महिने झाले. इथे काय तुझी कमाई वाढलेली नाहीये नुसते डोक्यावरचे बाल वाढलेले. हा नको करू. चल मनोरंजन कर माझा. हा चल 5 टाक. हो हे काय पण बर्फाच्या लादीवर टाकू का नाही तर? बघा खूप अति होते. बर्फाची लादी आणणार. म्हणतो ना. 3 लहान मुलं असतात. बर थापाडी असतात. असा एक लहान मुलगा म्हणतो
माझे बाबा इतके उंच बॉल टाकतात, इतके उंच बॉल टाकतात की बॉल वर जाऊन खाली येतो. हे तर काहीच नाही. दुसरा म्हणतो, माझे बाबा इतके उंच बॉल टाकतात, इतके उंच बॉल टाकतात, बॉल ढगाला लागून खाली येतो. तिसरा म्हणतो, हे तर काहीच नाही. माझे बाबा इतके उंच बॉल टाकतात, इतके उंच बॉल टाकतात, बॉल खाली येतो, बाबा वरती जातात. अरे बापरे, गैर गुण आहे रे तुझ्यात, पण कशाला गुन्हा करतो रे तू? पुन्हा नाही केला हो मी, आई शपथ सांगतो तुम्हाला. अरे प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणतो. नाही हो. कसं आहे, वेळेवर यायचं, अरे विचारून जायचं. हो, जाणार हो, कळलं का विचार हो, जाणार हो, जाणार. हो, ऐका ना. 10 महिन्यानंतर. आता 6 महिने, 10 महिने कसं काय? कॉमेडीत गेले बा 6 महिन्यावर. चप, तिकडे बघ, तिकडून एंट्री आता. मामा बनवलं तुम्हाला. 6 महिन्याचं 10 महिने केलं तुम्ही. असं काय करता आता? बाळणपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो की नाही? मग मागच्या जन्मातला आठवायला वेळ नाही का लागणार? असं काय करता? म्हणजे तुम्ही विसरला होता? हो, विसरलेच होते. काय झालं, एक दिवशी यो बाबूने आळस देताना असं चिक पिचिक केलं, तेव्हा आठवलं, अयो हाय चिक पिचिक अजून जेलमध्येच आहे. तातडीने आलो मी इथे. ओ ए बघ, आजची तो अंशू मामा, ये बघ, ये बघ, याच्याच फीजमुळे आपलं बारसं झालं. याच्याच फीजवर आपलं शिक्षण, लग्न शोगलो ना. तुमचं काय म्हणणं आहे, ह्याचं लग्न होईपर्यंत मी इकडे सोडून जाऊ का? हे बघा, मी कोर्टाची तारीख घेतलीये. जज समोर जायचं आणि म्हणायचं, ओ मी वेळेवर येत जाईन आणि सांगून जात जाईन. अहो, मी आई शपथ सांगतो, मी सगळ्यांना विचारून जाईन. जाताना सगळं बंद झालं की मग जाईन. टाळं तोंडा हलवून जाईन, तुमच्या पाया पडतो मी. माझा बॅकअप झाला चालेल, निघतो मी. काय सुधारणा नाही हा माणूस. काय ऐका ना, मी परत हे नाही बघा, असं तुम्ही करणार. आधी जज नाही समोर असं सही करणार. करा. नाही, नाही, तुम्ही आता माझ्या विश्वासात नाही केला. नाही, तुम्ही आता परत आधी मामाला आधी सांगायचं. बहारदार परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाद दा, मस्त होती कॉन्सेप्ट, खूप फुलवली पण छान. आणि त्याचं प्रोग्रेशन आणि तो जो फॉर्म होता की तोच येऊन मेकअपमध्ये येऊन दाढी लावतोय, नंतर विग, हा फॉर्म मला भयंकर आवडला. समथिंग न्यू, मजा आली, खूप मजा आली ते बघताना. प्रियदर्शिनी, यू आर वंडरफुल. थँक्यू. तुझ्या गालावरच्या खळी इतकाच तुझा परफॉर्मन्स खोल होता. वा 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 वा. फार मस्त आवाज आहे तुझा आणि तो तू वापरतेस हे खूप उत्तम पद्धतीने. आणि ज्या पद्धतीने तू, ज्या स्पीडने तू चेंजेस करून येत होतीस, खूप मजा आली बघताना. अंशू, वंडरफुल वंडरफुल. लक्षात ठेव, स्वतःवरती विनोद करणारा नट हा खूप मोठा नट असतो, निर्विवाद. अंशु, तेरे कॉमेडी को जमाना रखेगा याद. अंशु, तेरी कॉमेडी को जमाना रखेगा याद, लेकिन एक्टर ने घर जाना चाहिए पैकअप के बाद. सई. मस्त होता परफॉर्मन्स. मला तुमची एंट्री पण खूप आवडली. अरे श्याम्या, बाहेर मजा आली. आणली तुम्ही जेव्हा जेव्हा आलात तेव्हा. मस्त झाला, सुपर्ब. मला ही जोडी पुन्हा बघायला खूप खूप आवडेल. मंडळी, महारथी या नाटकाच्या निमित्तानं आज माधवी इथे उपस्थित आहे. माधवी, तुझ्याकडे येते. तुला आम्ही नाटकात कधीही निगेटिव्ह भूमिका करताना पाहिलं नाही. या नाटकात तू निगेटिव्ह भूमिका साकारतेस असं कळलं. काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? नाटकामध्ये काम करणं, कुठलीही भूमिका असो, निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, आणि सिरियलमध्ये ती भूमिका करणं, दोघांमध्ये खूप तफावत आहे. सो निगेटिव्ह भूमिका करताना एक वेगळा अनुभव मला नक्कीच मिळतो आहे. पहिल्यांदा मी करते कारण नकारात्मक भूमिका नाटकात. सो मला खूप आनंद होतो आहे. मला प्रचंड शिकायला मिळालं. इतके उत्तम कलाकार, इतके सिनियर कलाकार, सुनीलदादासोबत काम करणं, इतके चांगले को ॲक्टर. बरं, दिग्दर्शक असा आहे की त्याच्याकडे ज्ञानाचा सागर आहे, जो असा वाटत असतो लिटरली अगदी फुकट. ते आपण घेत राहायचं छान, आणि त्याच्यावर त्या नाटकात काम करण्याचे मला 4 पैसे मिळणार आहेत. सो ही संधी जर मी सोडली तर माझ्यासारखी मूर्ख कोणीच नाही. तर मला असं वाटलं की नाही, ही उत्तम संधी आहे. मला नाटकात काम करायला तसंही खूप आवडतं. सो मला खूप मजा येते आणि मी खूप एन्जॉय करते आहे. वा, खूप ऑनेस्टली आणि छान बोललीस. अर्चना, तू काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? या नाटकात मी स्वातीची भूमिका करते आहे. ती या एडनवाला फॅमिलीमध्ये केअरटेकर म्हणून कामाला आली आहे. सो असं ते एक इनोसंट
पण स्मार्ट अशा मुलीचं कॅरेक्टर आहे. आणि अजून त्या कॅरेक्टरची एक गंमत आहे, पण जेव्हा आता तुम्ही सगळे प्रयोग बघायला याल तेव्हा तुम्हाला डेफिनेटली कळेल की ती काय गंमत आहे. सो असं ते कॅरेक्टर आहे. हा सर, थँक्यू सो मच. या आठवड्यात तुम्ही सगळेजण आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभारी आहोत. तुमच्या महारथी या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळो ह्याच सदिच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.